आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पालकमंत्री नियुक्तीचं काम अंतिम टप्प्यामध्ये, लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अभिनेता रितेश देशमुख यांना सैफ अली खानची लीलावतीमध्ये भेट घेतली। रितेश देशमुखकडून सैफच्या प्रकृतीची विचारपूस। चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर रितेशनं आज सैफची भेट घेतली। बीडच्या आष्टीमधील वाहिरा परिसरामध्ये 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या। जुन्या वादातून नातेवाईकांनीच हत्या केल्याची प्राथमिक माहिती। हत्येप्रकरणी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। प्रशासन आणि आंबेडकर अनुयायी यांच्यामधील बैठक निष्फळ। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लॉंग मार्च। मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च रवाना, तर 15 किलोमीटरचा प्रवास करत टाकळी कुंभकर्ण गावामध्ये पहिला मुक्काम। केजमध्ये मसाजोग गावामध्ये असलेला टोलनाका चर्चेत। मसाजोग गावातील टोलनाक्यावर 2 अपहरणाच्या घटना। टोलनाक्यावर पोलीस चौकी उभारण्याची मागणी। जळगावमध्ये मनसे शहर अध्यक्षांनी व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली। 2 महिन्यापासून पगार दिला नसल्याचा कामगारांचा आरोप। शरद पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटाच्या वाटेवर। शरद पवार गटाचा राजीनामा देऊन अजितदादा गटामध्ये प्रवेश करणार। तुम्ही धर्मावर मतदान केलं याचं मला वाईट वाटलं। यापूर्वी तुम्ही कामाला मतदान केलं, यावेळी धर्माला मतदान। प्रणिती शिंदेंनी मतदारांसमोर खंत व्यक्त केली। तुम्ही एवढे वर्ष तुम्ही कधी धर्म जात पात मानलं नाही। तुम्ही कामाला वोटिंग केलं। मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही धर्मावर मतदान केलं। सध्या मी राजकीयदृष्ट्या अगदी निवांत, तुर्तास तरी इतरत्र जाण्याचा विचार नाही। मी आहे तिथे बरं आहे। आजही छान झोप लागते। हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळेल। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, डीबीटी आहे, ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होणार। 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन। अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव। राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी। प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता, तर मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डीमधल्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारीच्या दरम्यान दावोस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक कार्यक्रमात फडणवीस सहभागी होणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 30 उमेदवारांची यादी जाहीर। 30 उमेदवार घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार। संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यामुळे सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्तता।